संत समागम एकादी हे परे व्हावे त्यांचे द्वारी स्वार याती तेथे राम नाम होईल श्रवण घडील भोजन उचिष्टांचे कामारे पटेक शिवेचा शिवक दीनपणे रंग तेत भले तेथे राम नाम होईल श्रवण घडील भोजन उचिष्टांचे तुका म्हणे सर्व सुख त्या संगती घडल पंगती संतांची तेथे राम नाम होईल श्रवण घडील भोजन उचिष्टांची विठाला नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा पांडुरंगा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह दादा पावन झालो चराचरी किंवा नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु हक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती मस्तक हे पाया तिथे राम नाम होईल श्रवण घडेल भोजन उचिष्टांची प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी महान संत श्री गुरुवारी माधव बाबा यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीमध्ये त्यांच्या दरबारामध्ये सेवक करता घेतलेला आपण जगाच्या जगद्गुरु तुकोबाराया यांचा हा चार चरणाचा उत्कृष्ट असा अभंग आहे.
या अभंगातून जगद्गुरुच उभा आहे. तुम्हाला सत्संगती घडली पाहिजे असा अतिशय आग्रह करतात किंवा संत संगतीचं महत्व पटवून देतात. हे संतांच्या नावाची ताकद आहे. शिवला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा पवित्र परिहार. बाबांच्या पुण्यतिथी निमित्ते किंवा समाधी सोहळ्याच्या निमित्ते हा एक जसा ज्ञानोबरायांचा समाधी सोहळा आज आपण साजरा केला तसा हा बाबांचा एक समाधी सोहळा आहे. बाबाच्या समाधी सोहळ्याच्या निमित्ताने आपण सर्व एकत्र आलो आणि तुम्हा सर्वांच्या वतीने माझ्याकडे आली सेवा. गावकरी मंडळी अध्यक्ष असतील, आमच्या हरिप्रभू सुभाष महाराज या गावातले सुपुत्र मुळवणकर त्यांनी फोन केला. तुम्हा सर्वांचा फोन आला. या कार्यक्रमाला महाराष्ट्रात प्रसिद्ध असणारे गुरुजन मंडळी उपस्थित आहेत. ज्यांना सुंदर अशी चाल म्हणली आमच्या हरिप्रभू बालाजी महाराज देवकरा, ज्यांना पाठीमागे चाल म्हणली आमचे हनुमंत महाराज, इकडं उभा असणारे आमचे कैलास महाराज, आता आमचे हे नारायण महाराज, बालासाहेब महाराज, आता हे सगळे माझ्यासोबत आले. आमचे राम महाराज कुणीर, आमचे पिंपळदरीचे भजनी मंडळ आहे. तुम्ही सुभाष महाराज तुम्ही का आमचे अंकुश महाराज हे भुटकर बघा. असं कसा श्रीला दोनच सोडत आणि तिथे 5 मुलं की एखादं भुटकत असतं. सुभाष महाराजांना फोन केला, अंकुश महाराजांना फोन केला. ज्यांची मृदंगावर सुंदर अशी थाप पडते, मृदंग महागुरु, मृदंग महागुरु आमचे हरिभक्त पंडित महाराज दैपडे, तुम्ही माझ्यापुढे बसलेले वयवर्ध तत्वर्थ ज्ञानवर्ध मंडळी, तुम्हा सर्वांच्या सहकार्याने आजच्या या बाबाच्या समाधी सोहळ्याला लाभलेलं सौभाग्य. ज्या महान संतांनी अशी क्रांती केली बरं काय. आता बाबांचं जीवन चरित्र तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, मी सांगत बसत नाही. परंतु संतांच्या दरबारामध्ये सेवा मिळण्यासाठी फार मोठं पुण्य लागलं. तुकोबरासारखं महात्म्यानं म्हणा कोणते फळले
नाही मला मोकळा झाला आवाज क्लिअर आला माझी शिक्षण सुंदर आहे धन्यवाद भाग्य उदयाचा ठसा झालो सन्मुख तो कैसा संत चरण पावलो पुण्य असल्याशिवाय कोणत्या गोष्टी घडत नाही आणि ऐका माणसाला जीवनात पुण्य प्राप्त करायचं असेल तर तुका म्हणायचं सांगतात पुण्यवंत व्हावी आमदाराची नाही सत्य राज्यात आहे सत्य माणसाचं महात्म्याचं चिंतन केलं तर आपल्याला पुण्य प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही म्हणून अशा महात्म्याच्या दरबारामध्ये तुम्ही बसता तुम्ही आलो हे आपलं भाग्य समजतो म्हणून आनंद वाटला संतांचं एक चरित्र असं आहे भगवान गीतेत अर्जुनाला सांगतात किंवा ज्ञानोबराला सांगतात जे वाचा इशावे ती साधू कथा जिथं वाचेला इशावा मिळतो वाचेला पूर्ण इराम मिळतो ती साधू कथा म्हणायचं संतांचं चरित्र ऐकलं तर माणसाचं जीवन पवित्र होत माणसाचं जीवन समाधानी होत एवढंच नाही माणसाचा उद्धार होतो एवढा अशा भाषणामधून जास्त बोलण्यापेक्षा मस्तकाच्या अवघड होईल आनंद वाटतो मला खरं सांगू मी विनोदाला सांगत असतो बरं काय तुम्ही सगळे ऐकून नाम घेत नाही दहा गांजा वाटाला उगा कीर्तन करा भांड्यावर टाकत असते पंडित महाराज उगा मी विनोद सांगत असतो एक गुलाबजाम पाहिजे होती काय पाहिजे होती गुलाबजामुन ओ म्हणा ना ते थोडं मोकळे हॅलो 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 हा असं उगं म्हातार तसं टाकून लाडू घातले लोकांना आपल्याला काढावं काय सांगा हा गुलाबजाम हे डोक्यात जाईल एकाला गुलाबजाम पाहिजे होते ती गेलं हॉटेलमध्ये कुठं हॉटेलमध्ये गेलं की त्याला गुलाबजाम तोडायला दिलं ते म्हणला धाव आला येऊ पण घेणारा हुशार होत घेणारा मला पाक कसा आहे पाक देणारा मला फुकट घेणारा मला गुलाबजाम हजार पाकच दे आता मला सांगा गुलाबजाम असला तर पाक हो तशी सगळे पुन्हा आंबेचे काळी वाजा त्याच्या काळी संतांबद्दल जास्त बोलण्यापेक्षा तुका म्हणायसारख्या म्हातारा म्हणावं काय वान वाता नपुरे हे वाणे मस्तक चरणे ठेवे तसे काय सांगा महाराज ज्या संत महात्म्याबद्दल वाणी कमी पडते परापशंती मध्यमावळी कमी चार वाणे किती जिथं तुका म्हणे वाच्या राहिले खुंटीत पुढे झाले चित्त समाधान चित्त वाणीनं वर्णन करता येत नाही अशा महात्म्याची भेट पाहतो या कृषिहाचे धनोडी चंद्रामृत ही हातातोडी बरे त्या हरिप्रियाची भेटी ना तोडे हे दुर्लभ भाग्य गाडे मनुष्या
तिकडचा काय तुम्हाला बरं आहे म्हणजे मी गेलो तर गेलो पण तुम्ही बचाव संत भेटत नाही ऐका संत भेटण्यासाठी निष्काम पुण्य लागतं कसं लागतं निष्कामता दृष्टी अनंत पुण्य कोट्यान कोटी रोकड्यालाही पाठोटी तही होय भेटी हरी प्रियाती तुम्ही म्हणता लावली का काय असं समजू नका काही वाटवा संत भेटत नाही थोडं लक्ष देऊन ऐका एका मिनिटात सांगतो संतांची भेट फार महत्वाची आहे बाळा इतरांची भेट होऊ नये आणि संतांची झाल्याशिवाय हो म्हणा इतरांची भेट होऊ नये आणि संतांची झाल्याशिवाय आता एका मिनिटात उत्तर द्या इंचवाची भेट होईल का तुम्ही इंचू पाहिला का इंचू बघायचं अहो इंचू भेटले कसा चावला असा चावला बस 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 इंचू चावल्यानंतर माणसाला शांत बसू दे अनुभव आले इंचू चावल्या शांत बसू देत नाही ऐका आता विनोद म्हणून सांगत नाही थोडं लक्ष करायचं काय म्हणत समजले 10 वाजले मला सावधान लक्ष देऊन ऐक तुम्हाला जर प्रयोग बघायचा असेल बरं का एका परीस इंचू बरा इंचवाच्या फक्त नागी पिस आहे कशात नागी तुका म्हणे इंचवाची नागी पैसा दुर्जन सर्वांगी काय सांगा महाराज इंचवाच्या फक्त नागी पिस आहे पण दुष्ट माणसाची साऱ्या अंगाला आहे तुम्हाला अनुभव घ्यायचा असेल तुमचं नाव काय लक्ष न हो आता घरी जाऊन तुम्ही पालत झोपायचं कसं म्हणजे प्रयोग करू नका बऱ्याच माणसाला सरळ झोपायची सवय आहे काही माणसं असे पालत झोपते आणि काही माणसं झोपल्या झोपल्या असे म्हणजे हळूहळू स्वर्गात चालत काही झोपल्या झोपल्या जागेवर चक्र होती त्याला म्हणायचं चक्री झोप झोपल्या झोपल्या चक्रा खाली लोटांग काही तो वाकड घेऊन घराच्या बाहेर पडते आता कसं आहे ते पटलं म्हणून हसायला ते काय एवढं फार आहे का हसायला आता काही माणसं झोपल्या झोपल्या पाय घुरीते काय करते त्याला म्हणायचं खुंदडी झोप खुंदडी आता झोपेचे बरेच प्रकार आहेत तुम्ही घरी जाऊन पाळत झोपा तुमच्या अंगावर इंचू जाऊ द्या तुम्हाला काही होणार होणार हो म्हणा होणार नाही फक्त तुम्ही झोपत असं करायचं तुम्हाला साक्षात्कार झाल्याशिवाय राहणार इंचवाच्या नामी विषय पण दुष्ट माणसाच्या साऱ्या अंगाला विषय म्हणून तुकोबरा प्रार्थना करतात तुका
आता तरुण मंडळी काही भाई बसले काही मध्ये बसले आता बरेच भाई बसले त्याला माहिती पटलं तर पटलं नाही तर ताबा चुराला उठलो लोकात राईस पेट कार्यक्रम चांगल्या माणसाला क्षणभर दर्शन होत आहे चांगल्याही माणसाचं जीवन अधोगतीला जातं आता आपल्याला सगळ्यांना माहिती सांगतो ऐका आजान वेळ जातीनं ब्राह्मण होता कोण होता ब्राह्मण वडील पूजेला बसल्यानंतर रोज फुलं आणून द्यायचा काय आणून द्यायचा फुलं कशासाठी देवा फुल बघण्यासाठी रोज फुलं आणून द्यायचा त्याचा नित्य त्याने विचार केला रोज सरळ मार्गाने जाण्यापेक्षा शॉर्टकट मार्गाने जाऊ एका ठिकाणी मन आहे सरळ मार्ग सोडून मानसा काट्याला तू जाऊ नको अरे जया संगतीने दुर्गुण वाढवे संगती तयार करू नको नवजन्मामध्ये येऊन प्राण्या प्रभू चिंतनाला विसरू नको येशेला तू जवळ बसून पतिवर्तीला छळू नको दारी तुझ्या आला भिकारी मुक्त्याला करू नको करू नको माणसाला कधी वाईट बुद्धी काही सांगता नाही तर सरळ मार्ग सोडता शॉर्टकट मार्ग जात असताना एक वेश एक पुरुष त्याला नुसतं डोळ्याला दृश्य पाहिजे कुणाला पाहिजे पुरुषाला भाषी घेऊ का एक वेश आणि पुरुष डोळ्याला नुसतं दृश्य पाहिजे जातीचा ब्राह्मण मनुष्य ते दृश्य पाहिल्याबरोबर आज्या मिळाला फुलं तिथं टाकले आणि तो त्या देशाच्या संगतीत रद्द झाला एका क्षणाचं दृश्य आज्या मिळाला नरकाला जावं लागलं मला सांगतात संतान की संग लागले
पैसा घेत असतो पण घामाचा घेत असतो उगाच त्याला इशारा संग लागले तरी आजी कुटुंबाच्या अंगाती एका ठिकाणी असा ताप झाला एका गड्याच्या अंगात आला गड्याच्या बाबासाहेब ती जेव्हा उठलं आता हुशार म्हणून सुद्धा सांगू सुरुवात तेव्हा उडी मारली पकडा बघतो ते अंगात आलं लागलं सोडा 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 अंकुश बाबू कम 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 ते मला भिडे मोडतात भिडे मोडतात भिडे मोडतात भिडे मोडतात आता ह्या भिडे मोडलेल्या काढायला लोक म्हणते त्याच्या अंगात देवाला ते तुमच्या भोकाना हाणावं वाईटाची संगत घडू नये चांगल्याची घडण्याची चांगल्याची संगती घडावी घडावं 10 वाजले पण कशी घडावी तुकोबारानं सांगितलं अभंगाच्या पहिल्याच्या तुम्ही वाढवणारा सांगताय संतांची संगत घडली पाहिजे संगत घडली पाहिजे पण कशी घडली पाहिजे उत्तर द्या तुकोबाराय म्हणले संत समागम एखादी हे पण संताचा समागम म्हणजे कल आणि परी म्हणजे घडली कोणत्याही पद्धतीने कशाच्याही निमित्ताने आपल्याला माधव बाबाची संगती घडावी श्री गुरु मोतीराम महाराजांची संगती घडावी
वाढून बाण लावून तयार होती बाण लागला त्याला म्हणायचं म्हातारपणाला कोणाकडे पूर्ण झालंच म्हणायचं किती आधाक्षर घडता संताची संगती तेले होय शांती महात्मा काय सांगा महाराज संताची संगत फक्त आधाक्षर किती किती बाबा किती किती हिमालय आपण पुन्हा कोणाची संगत केली बरेच महाराज बाकी आता आम्ही गेल्या काही म्हातारी काठी घेऊन महाराज आमच्या डोळ्यात देखत मोतीराम महाराज आमच्या डोळ्यात देखत माधव बाबा आमच्या डोळ्यात देखत मोठे महाराज आमच्या डोळ्यात देखत हरी महाराज विनोद नाही महाराज संत खड्ड्याला महत्व नाही संत कल्याला महत्व आहे निमिषात आघडे संताची संगती वासतो वैकुंठी कल्पांतिका डोळ्याची पाठ हो आपल्याला कमी बॉल मध्ये जास्त रन काढायचे जुनं ते आता पाटांच्या जुन्या माणसाला फार आनंद वाटतो काय प्रमाण झालं निमिष अर्ध सत्संगती वा कल्पना तेच चालतात संतांची संगत एक निमिष आता एक निमिष कशाला म्हणतात डोळ्याची एक पापणी लईपर्यंत डोळ्याची आरती पापणी लईपर्यंत जरी अशा महात्म्याची भेट झाली तरी मुद्दा ऐका एका साधकानं तुकोबाला प्रश्न केला महाराज
तुम्ही सांगता संतांची संगत कशी बी घडावी, कोणत्याही निमित्तानं कशाच्याही प्रकारात कशी बघावं, कोणत्याही प्रकारे घडावा, आपला उद्धार झाल्याशिवाय राहत नाही. तुम्हाला दृष्टांत सांगतो, टाळी वाजून भजन करावे. कशाच्या निमित्ताने संतांची संगत घडावी. पुणे जिल्ह्यात एक गाव आहे कडूस, थोडं माझ्याकडे बघा. कोणतं गाव आहे? कडूस. तिथे एक ग्रस्त राहत होते, गंगाधर पंत मवाळ. कोण राहत होते? गंगाधर पंत मवाळ. योगायोगाने त्यांची म्हैस हरवली. काय हरवली? म्हैस हरवल्यानंतर ज्ञानेश्वरी हातात घेतली. एक त्यांना वही सापडली, हिरव्या चारे भांबावे पशु. जिकडे हिरवा चारा असेल तिकडे जनावर जाते. कोण जात? आणि चांगले भजन दिसले तिकडे. तिकडे हिरवा चारा दिसत तिकडे जनावर जातात. पाहत निघाले. मुद्दा डोक्यात ठेवा, कशाच्याही निमित्ताने शांताची संगत करून द्या, आपला उद्धार होतो. म्हैस पाहत निघाले. भांडारा डोंगरावर हिरवं गवत दिसलं. कुणाला? तुकाराम महाराज. गंगाधर पंत मवाळाला भांडारा डोंगरावर हिरवं गवत दिसलं. त्यांना वाटलं नक्की म्हैशीत असं. पाहत गेले तर तुकोबारायचं भजन. आता तुकोबारायचं भजन आपल्यासारखं नव्हतं. आठवण गेले भावा भाव झाला सोय देव पांडुरंग. काय सांगा महाराज, रात्र न कळे दिवस न कळे, अंगी खेळे दैवत हे. रात्र दिवस रामकृष्ण हरी जय जय. इतकंच भजन बरं आहे. आमचे वारकरी संप्रदायातले काही नृत्य माझ्याकडे बघा असू द्या, त्याचं ते करीत आपण आपलं करावं. आमचे बाबा मला साकारते. हे भजन म्हणा 1 लाख घेते. हेच नाही अवघड आहे. त्याचा वशिला, त्याचा पुत्रा काशीला, त्याचा नाही वशिला, त्याचा बाप फाशीला, म्हणून तो करुणा घुसला होता. परमात्मा कसं करायला नाही. परमात्मा हे लेकराच्या ऐका भजन रंगात आलं. रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी. तुकोबारायचं भजन रंगात आलं. गंगाधर पंत पळत गेले. तुकोबारायचे पायी धरले. श्री संताची माता चरणावरी साष्टांग हे कधी दंडवत
पायावरी तुकोबराच्या पाया झाले. तुकोबराने विचार केला कोण साधक असेल. ज्ञानचिंतन विचारायची, गाठात लाभ विचारायचा का चिंतन विचारायची, कशासाठी आला. तुकोबराने डोळे उघडले. डोळे उघडले डोळे उघडून विचारलं बसू द्या मला काय घालत पण तुम्हाला आपली काय इच्छा. पण पंडित बुवा खरं सांगू संसारिक माणसाला संताजवळ गेल्यानंतर काय बोलावं हे देखील कळत कसं बोलावं ज्ञानोबा साताने बवाडो इकडे आले रसाडो शब्द दर्श कल्लोडा अमृताचे काय सांगा महाराज. असं बोललं पाहिजे. पण त्याला सांगितलं महाराज अशा शिंगाची मुली बघितली माझ्याकडे बघा तिकडे बघू नका आवाज येऊन आलाय या इथं या सगळी जागराला आता हे रात्र काढायची आहे. आपल्याला येणारी माणसं विचारपूर्वी कीर्तन सुटत आलं की जाऊ कीर्तनात आलं तर फायदा होईल ना. कशा शिंगाची आशा शिंगाची तुकोबाराने सांगितलं अरे येड्या. तुकोबाराने सांगितलं अरे येड्या म्हैस पाहण्यासाठी ते दिला नाही. देवे दिला दे हो अरे नागो बटा तो या नाना फाटा बांधे घेतला. तुला सायास करायचे असते तुला प्रयत्न करायचे असते देव पहावा तुला प्रयत्न करायचे देव पाहण्यासाठी. काय पाहण्यासाठी काय पाहण्यासाठी इमानदारीने खरं सांगा तुम्ही माझ्याकडे बसले तुम्हाला देवाची गरज आहे का घराची गरज
चांगली असल्याचा आनंद होतो. टाळी वाजवा. आणि भाजी चांगली असली तर नाव निघत. काही बायाची भाजी नाही नमुना, डबेचे डबे मसाला चव नाही कशाला. डब्याची मसाल्याची राख करतात तर काही हाताला चव लागत. हिनं सांगणार एका बाईला भाजी केली, मग भाजी मीठ मिरचू डाळ पाणी आणि इतकं तेल. त्याला फुरका हल्ल्या शिडीत तरी त्याला सगळं दिसू लागलं. माया ब्रह्म जगत सत्य जगत मुक्ती त्याला सगळं दिसू लागलं. त्याच्या डोळ्यातून आसरू येईल. कुणाच्या हो म्हणा ना मार्काच्या. आता बाया भाजी कशी का होईना बाबासाहेब महाराज मार्काला जीव घातला पुढे बसते म्हणजे त्याला तेवढंच बरं वाटत. झाली समाधान तुमचे आता बाई पुढे बसली बसल्या गवती बसा नाही. बसल्या माठ भाजी काही कमी जास्त तुमच्या डोळ्यातून आसरू ते मला प्रेम आसरू आहे. प्रेम ते मग भाजी थोडीशी देऊ का नाही म्हणला जास्त प्रेम म्हणल्या कसं वाटा का भाजी चांगली असली तर नाव निघते. तसे कलाकार चांगले असले तर नाव निघते. टाळी वाजवा. आणि इथं आल्यानंतर कवा सुटल कवा घर गटल कुणाला देवाची गरज आहे. दाजी रायका तो पवारांना सांगितलं तुला सायन्स करायचे देव पाहण्यासाठी. त्याला सांगितलं महाराज तुमचं काय ज्ञानोबा तुकाराम संध्याकाळी गुलाबजाम तुमची मजा आहे म्हणला. आज इथं तर उद्या तिथं उद्या तिथं तर परवा परवा तिथं तर परवा. आमचं एका घरी नाही पण तुमचं कसं बाहेर घरी चालत नाही. आणि इमानदारीने खरं सांगतात तरुण मंडळी काही बाहेर बसले हात बसले तुमच्या पायाकडून बरोबर राहता इमानदारीने तुम्ही परमार्थ कराकडे तुमच्या आयुष्यात तुम्हाला कमी पाडला. इमानदारीने आणि परमार्थ करत असताना दोन गोष्टी ठेवा. किती किती लई बाबाला पाठ आहे बाबा काय जेवढे काय करावं फक्त दोन गोष्टी ठेवा. वागणं निमकं आणि भजन पक्क. ऐका माणूस वागायची का भजनात पक्का असा. आता याच्याकडे जाऊन बोलतो जो जो मनुष्य वागाय निका भजनात पक्का तो देवाचा सख्खा देवाचा सख्खा. याच्याकडे जाऊन बोलता वागाय लुच्चा काढ लुच्चा म्हणजे काही लुच्चे कीर्तनातला भाव खाल्ले कीर्तनात खाल्ली पता लागत नाही. वागाय लुच्चा भजनात कच्चा तो यमाचा सटका भात परमार्थ करा कमी पडत नाही. आता हे करून बसले तर आहे का परमार्थ करणं माझा फार किंमत आहे. उठून करावं परमार्थ करणं माझा लई किंमत आहे. तर लोकांना किंमत कळलं. आता आमच्या पंडित मृदंग झाले किती किंमत आहे. मृदंगाची बायको मृदंगी किंमत सांगा बरं का. मृदंगाची बायको मृदंगी त्याला तर म्हणलं थाप कुंकून टाका म्हणल्या धमाकून ठोका किंमत आहे. आता आम्ही तुम्हाला महाराजाची बायको आता माझं झालं नाही मला करायचं. तुम्हाला ते अनुभव आले महाराजाची बायको महाराज त्याला म्हणलं दररोज ज्ञानशी वाचावी त्यामध्ये गुलवून ठेवावी किंमत आहे हो. आता तुम्हाला त्याला गायकाची बायको गायकी त्याला म्हणलं ताई गायक कसं करावं म्हणजे मंडपात जाऊन फाशी घ्या किंमत आहे. आता माहीत पडेल तुम्हाला माहीत पडेल बायको माहिती त्याला म्हणलं आवाज कसा सोडावा म्हणजे सगळ्यात मोकळा पडावा किंमत आहे. डॉक्टर बायको डॉक्टरी त्याला म्हणलं ताई तापायलाच काय करावं म्हणजे हौदा तुम्ही मारा. कंडक्टर बायको कंडक्टरी त्याला म्हणलं ताई तिकीट कसं काढावं म्हणजे गाडी खाली पडावं किंमत आहे. सरपंच बायको सरपंच त्याला म्हणलं ताई करा सही लाव नाही आमच्याला सही किंमत आहे. आपण कुठं तरी ऐकू नका पेताड्याची बायको पेताडी कुठं तरी
शपथ घेऊन सांगतो आपला उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. त्याला सांगितलं महाराज म्हैस सांगा. काय सांगा? काय सांगा? तुमच्या म्हशी बघा. तुमचं नाही करायचं नाही तर म्हशी बघायच्या. म्हैस सांग. तर कुमाराने सांगितलं तुला म्हैस पाहिजे? हो जा घरी कोट्यात म्हैस आहे. कुठं? कोट्यात. बघतो तू म्हैस कोट्यात. अरे बाप रे म्हैस कुठं? कोट्यात. विचार केला पत्नीला विचारलं म्हैस कुणा आणली नाही. थोडं माझ्याकडे बघा. मुलाला विचारलं म्हैस कुणा आणली नाही. सुनाला विचारलं म्हैस कुणा आणली नाही. विचार केला ज्यांच्या शब्दानं कमी ज्यांच्या शब्दानं म्हैस कोट्यात देऊन बसते त्यांना सांगितले देव माझ्यासाठी सायस. ज्यांच्या शब्दानं म्हैस भेटते त्यांच्या शब्दाला देव का भेटणार नाही? का भेटणार नाही? पळत सुटला संताची बाई हा माझा विश्वास सर्व संसाराचा त्याग केला. इटले हे चित्त प्रपंचापासून व मनाते मने पैसले शे संसाराच्या नावे वाढता हा पुण्य पाया धरले कुणाचे तुकाराम महाराजांच्या गंगाधरपंत महाराजांना महाराज क्षमा करा तुमचा अधिकार कळाला नाही. करा क्षमा पराध महाराज तुम्ही सिद्ध काय सांगा महाराज. तुकोबाराचे पाय धरले. तुकोबाराने डोक्यावर हात ठेवला. कुणाच्या? गंगाधरपंत महाराजच्या. हात ठेवून मस्तकी प्रसाद देऊन केले सुखी किंवा आपल्या पदी पैसे डोक्यावर हात कृपा केली. ऐका तुकोबाराने कृपा केल्यानंतर बदल झाला. गात्यातले अभंग राहिल्याने गंगाधरपंत मोवाळानं लिहिली. कुणी लिहिली? तुकोबाराचे शिष्य बनले. माळ घातली. राहिलेले गात्यातले अभंग गंगाधरपंत मोवाळ लेखक झाले. कशाचे? गात्याचे. आता मला सांग मला प्रश्न विचारायचा आहे. गंगाधरपंत मोवाळाला तुकोबाराची संगती घडली कशाच्या? कशाच्या? या बाबतीत बसीच्या आपण तर महाराजा संग राहा
तरी टक्के राहील नाही म्हशीच्या संगताने संगतीत ऐका म्हशीच्या निमित्ताने गेली तुकोबाराची भेट झाली तरी त्यांचा उद्धार झाला म्हणून तुकोबारा सांगतात कशाच्याही निमित्ताने संत समागम एखादी आहे बरे कोणत्या निमित्ताने घडू द्या महाराज कळालं टाइम होता आला कोणत्या निमित्ताने घडली संगती माधवबाबाची आमचा उद्धार होतो वयस्थ संतांची संगती कळवाले कमलापती आपले कोणी तर होते हा निश्चय चित्ती दृढ झाला झाला कुणाच्या संगतीत संतांच्या कोण म्हणलं आमदारच्या कशाला मरायला फाशी घ्यावं लागेल संतांच्या संगतीची ताकद आहे संतांची कशी घडू द्या एकाला सांगितलं मला नाही घडीत नका घडू द्या नका घडू द्या बरं उद्या गेलो तर मला म्हातारा फक्त वाटतं ठेवा जन्म गेले लागे वासनेच्या संगे त्याची झाले अंगे आणि रूप जशी वाटला तसा जन्म मला लागते जननाम मला लागते जननी करे करे हे संसारे संस्कारे प्रयाणारे माये माये उद्या जर जन्म आम्हाला बैलाचा मिळाला तर तुकोबाराने सांगितलं मिळू द्या माधव बाबाच्या पालखीचा बैल टाळी बघा पालखीचा बैल झाला तरी म्हणजे कुणाच्या मला सांगा पालखीच्या बैलाला किती मान आहे लोक बैल पाहिजे पाहिजे आमची बैरण घ्या आमची बैल आपल्या घरचा बैल बघितल्या किती मान आहे हो महाराज मान्य झालं बैल व्हावं पण स्वतःच्या दारात उद्या जन्म जर घोड्याचा मिळाला तर तुकोबाराने सांगितलं घोडा काही मिळू द्या पण ज्ञानोबाराच्या पालखी पुढचा घोडा काय काय घोड्याची मजा आहे पंडित बुवा थोडं लक्ष द्या तो घोडा जर रिंगणाला येडा मारू लागला ना बालाजी बुवा मायाकडे बघा ते घोडा जर रिंगणाला येडा मारू लागला ना ह्या बाया त्या घोड्याच्या पाठीवर खाली खोबरं टाकतात कुणाच्या कुणाच्या घोड्याच्या कुणाच्या घोड्याच्या आणि आपले भांडण लागा आनंद राम भाऊ ज्ञानोबाराच्या पालखी पुढचा घोडा झाला लोक त्याच्या पाया पडतात महाराज मान्य झाले उद्या जन्म आम्हाला कुत्र्याचा मिळाला तर तुकोबाराने सांगितलं मिळू द्या वाणे त्यांचे कोणता मिळा काही सांगता येत नाही खालती पेटे करा खाणे गाढ हो उद्या कोणता जन्म मिळेल तुकोबाराने सांगितलं पुत्राचा जन्म मिळू द्या माधवबाबाच्या दारात मिळू द्या ज्ञानोबाराच्या दारात मिळू द्या
स्वाद करशी तारी स्वान करशी तरी भक्तीचे निविषे तुझे दारी वसे आयुष करे तुम्ही झोपा तुळशीचे निमिषे तुझे दारी वसे आईशे करी काय सांगा महाराज नामा म्हणे तू कीर्तनाची निमिषे तुझे दारी वसे आईशे करी तुझे दारी का कुतरा तुमच्या दारात कुत्रा करा तुमच्या दारात स्वान म्हणजे कुत्रा आता उगारा तर पाकडलं काही नाही सापडलं तुम्हाला एका मिनिटात दृष्टांत सांगून टाळी वाजवा त्यांच्या दारात आपण कुत्रा झालो तरी आपलं जीवन वाया जात हो म्हणा ना वाया जात नाही हो म्हणून भावे त्यांची दोरी स्वान या आता आपल्या सगळ्याला माहिती आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी कुत्रा पाळला होता सगळ्याला माहिती आहे वाघ्या नावाचा त्याचा उद्धार झाला ऐका धर्मराजाने कुत्रा पाळला होता पुन्हा धर्मराजाने ज्या टायमाला त्यांना स्वर्गात जायचं स्वर्गात त्या टायमाला भीम नकुल सहदेव अर्जुन सगळेच निघाले पण सगळेच खाली पडले कुठं सगळे आता आपण आता अंगणाला हे आपल्याला सगळ्याला माहिती आहे द्रुपदी सगळे भीम सगळे खाली पण धर्मराजावरही निघाले कुठं स्वर्गात जातात पण निघाल्यानंतर धर्मराजाला त्रास होतोय म्हणून इमान पाठवलं पुन्हा देवाच्या दुकानात इमान पाठवलं अरे धर्मासारखा धर्माचं पालन करणारा आयुष्यात त्याला खोटं बोललं नाही इतका पुण्यवान मनुष्य त्याला इमाना स्वर्गात घेऊन या कुठे घेऊन या इमाना आता स्वर्गात जात असताना कुत्रही सोबतच होतं कोण होतं कुत्रे देखील आपल्या सगळेच कुत्रे असते कळलं असं बघा आपल्या सगळंच असते पण आपलीच माती करते ते कुत्र सगळ्यात होत कुणाच्या तुम्ही बोलता का मी फाशी घेऊ कुत्रा सोबत ते इमान धर्मराजा इमानात चिंता कशात इमान धर्मराजासोबत कुत्रा देखील कुठं ते जे होते का नाही ते दूध त्यांना सांगितलं हो धर्मराजा म्हणले का तुम्ही एकटे हे कुत्रासोबत घ्यायचं धर्मराजाने सांगितलं माझं कुत्र चालत नाही ना तुम्हाला हे तुमचं रिटर्न भागेल जाऊ द्या आमचं आम्ही बघू कसं यात त्याच्यात योग्य हुशार होते ज्या आरती ही घेतो म्हणाले त्या आरती स्वतः याची तयारी जी माणूस स्वतः याला त्याला बळी घ्यावं लागते एक काम करा धर्मराजाला घ्या पण त्यांच्यासोबत कुत्र्याला देखील ऐका धर्मराजा स्वतः स्वर्गात गेले यात नाही धर्मराजाला स्वतः संगतीतलं कुत्र स्वर्गात नेलं काही बाजू धर्मराजाला स्वतःचा उद्धार केला यात नाही कुत्र्याचा उद्धार केला म्हणून महाराज सांगतात अशा महात्म्याच्या दारास अशा महात्म्याच्या संगत व्हावी त्यांची द्वारी कुत्रा व्हा त्यांच्या दारात फायदा होईल
देशोदेशी धाक जयाच्या उत्तरी. क्या बात है? जयाचे उत्तरे तरी भले. देशोदेशी धाक जयाचे उत्तरी तयाचे कुतरी परी भजे क्या बात है? तुम्ही झोपा. देशोदेशी धाक जयाचे. आज तुम्ही नुसतं माझं बाबाचं नाव घ्या. वा, तुम्ही कुठले? तुम्ही इतरे कुठले? म्हणून माधव बाबाच्या गावचे म्हणल्याबरोबर लोक तुमच्या पाचपेश्वर हा तुम्ही कुठले? माळेगावचे. लई फरक आहे मला, लई फरक आहे. तुम्ही कुठले? गंगाखेडचे? जनाबाईच्या गावचे का? तुम्ही कुठले? परळी वगैरे या या बसा. फायदा आहे, फायदा आहे. वा, फायदा आहे. तुम्ही कुठले? उत्तम महाराष्ट्राच्या भागातले. वा वा या या. तुम्ही कुठले? मोठ्या महाराष्ट्राच्या भागातले. या या या. वा, तुम्ही कुठले? सद्गुरु जोग महाराज त्यांच्या संस्थेतले. या या या. तुम्ही कुठले? गांजा म्हणणाऱ्याच्या पाठीतले. हा फार किंमत आहे, फार किंमत आहे. कुत्रा हवे त्यांची वारी स्वाल याती महाराज टाइम होता ना. त्यांच्या दारात कुत्रा हो मान्य आहे, पण तिथे साधना काय आहे? तुकोबा म्हणजे साधना तेथे रामनाम होईल. काय होईल? घडेल भजन. तुम्ही माधव बाबाच्या नुसतं दरबारात या, इथं आल्याबरोबर नामबा तुकाराम आता माझं देवी बारा
तुम्ही नुसतं त्यांच्या दारात जा. नामप्पा बरं. तुम्ही नुसतं माझ्या गावात तिथं गेलं काय वेगळाच जाऊ नका. खरं सांगू, जिथं तरता येते त्याला म्हणायचं यात्रा, आणि जिथं मरता येते वाईट दृष्टीनं त्याला म्हणायचं जत्रा. खाली वाजवा. आपल्या आनंदीची पंढरपूरची यात्रा आहे. त्याचा रंगा घोडा यात्रा अलंकापुरा येती पंडितचीच घे ती आवडती गामी पुस्तक घे तो करील यात्रा, तो तारेल सकळ पत्रा, याच्याने मूळ पवित्र दर्शन होते. आनंदीची यात्रा, पंढरपूरची यात्रा आणि बाकीची जत्रा. जत्रात फायदा नाही, यात्रेत फायदा आहे. महाराज सांगतात ते रामनाम होईल. आले का बघा श्रवण, नुसतं नामचिंतन श्रवण होईल यात नाही, घडेल भजन. आता पंडित बाबा टाईम होत आहे का बोलतो हा 11:30 वर टाइम करायचा म्हणजे पगार गाडी घातला म्हणतात. लॉकडाऊन अवघड झालं. तासला इथं घे तर घेऊ नका, मी सोडणार नाही. तुकोबराने सांगून टाकितले, तुकोबराने जाता जाता सांगितले आता सांगल्या हे नले करा ह्याच्या पैना पै वसूल करा. पण जास्त करीत नाव आम्ही तितक्या नरकाला जायचं. तेथे रामनाम होईल. श्रवण आता भक्तीचे 9 प्रकार आहेत. किती? श्रवणं कीर्तनं पाद श्रवणं अर्चनं मंगलं दास्यं शक्यं आत्मनिवेदनं. श्रवणाचे विषय पैशावे यवने सम्राट भवने सुखी नांदे. गीता भागवत नरेंद्र श्रवण अखंड चिंतन. पहिली श्रवण नुसतं कानावर पुढे आपला उद्धार होतं. ऐका, बंगाल देशामध्ये गौरांग नावाची एक चैतन्य महाप्रभू होती. कोण होती? चैतन्य महाप्रभू. काही दिवस ते ज्ञान मार्गाकडे होते. आमचे बाबा काही दिवसांना भक्ती मार्गाकडे आले. त्यांना ज्ञान मार्ग हा वृक्ष वाटला. भक्ती मार्गात आले. सगळ्याला सांगला की भक्ती पंत भाऊ सोपा पुण्य नागरा बाबा नाम संकीर्तन साधक वैशोपे सोपे बाबा आम्हा सांगितली संती काळ दिली हाती घेऊन नाता. सगळ्यात सोपे हे साधन
बाहेर बसले या दुकानदार या. घरात बसले या त्याला गलती सगळी पण आगावच आहे या सगळ्यात या येऊन काय करा हरी बोल हरी बोल हरी हरी बोल हरी 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 बोल हरी बोल हरी बोल हरी हरी बोल हरी बोल हरी बोल भजन ऐकून माझं बाबाला देखील आनंद वाटला काय झालं माझं बाबाने जीवनात कीर्तन केलं नाही पण भजन केलं म्हणून देवाला साक्षात खरी द्यावं जास्त देवाला काम करावं एवढा जन्म जीवनात आधी काय कमवला त्यांना म्हणावं हरी बोल हरी बोल हरी हरी बोल राधा रमण हरी बोल काय बोल हरी बोल हरी बोल आता काय दाखवलं कुणीतरी हिमंत हो हो हरी बोल हरी बोल हरी बोल आपण खायचं आणि इथे येऊन बाबा काय महाराज मला काही उचलत नाही गेलो का देऊ भजन करा गेले भजन देवीच्या देवापासून असावं काय बोल हरी बोल हनुमंत महा दाढी लावण्याची आपण झोपते सकाळी कुणाची दाढी झाली कुणाच लागत हनुमंत महाराज हरी बोल हरी बोल एक मुस्लिमचा माणूस त्यांचं भजन ऐकून गेला कुणाचं भजन ऐकून चैतन्य महाप्रभू त्यांचं भजन ऐकून काही माणसाचं भजन ऐकलं कुणाचं जवळ जवळ येतं काही माणसाचं भजन ऐकलं त्याला मला जरा थांबा ते म्हणते ते गावाचा आवाज ऐकला बरा इथं ऐकल्यात भजन ऐकलं मुस्लिमचा माणूस तो देवाचं चिंतन करू लागला कुणाचं देवाचं आता त्याचं नाव होतं यवन पंडित बुवा काय होतं यवन त्याचं नाव बदललं यवन हरिदास ठेवलं काय ठेवलं त्याचं नाव यवन हरिदास आता संत तिला हाती संत कृपावर पाणी पंढरीनाथ त्यांचा कृपाया केली माझी अलंकारली त्याचं नाव बदललं हरिबोल हरिबोल मुस्लिमचा माणूस आपल्या हिंदूच्या देवाचं भजन करू लागला कुणाच्या हिंदूच्या त्या लोकांना संघार आणि आपलं कसं काय नवस बोललाय म्हणा 10,000चा बोकड आहे किती मी म्हणलं कुठं नाही मला इमानदार खरं सांगितलं एखाद्या मुसलमानाने आपल्या बाजू करणार होते तुम्हाला कसं करावं हीच बचत तुम्ही सोडून मी काही कुणाच्या बोलत घ्या पण हीच टाका
निष्ठेला फार निष्ठा निष्ठी नसावी, निष्ठा असावी, त्याचं कल्याण झाल्याशिवाय नाही. जास्त बोलायचं नाही, काही होत नाही. माझ्याकडे बघ, तू भजन करू लागला तुझ्या देवाचं, त्या लोकांना समजायला नाही, मिटिंग घेतली, जा त्याला बाहेर काढा, त्याला बोला, त्याला बोला, कुणाला थोडा देवाला आणला सगळा बाहेर काढा, मारा. आता पापी माणसं काय करतील काही सांगता येईल? म्हणाय पैसा फेकत तमाशा दे पळत आले म्हणा मुस्लिम काय त्या येवण आहे त्याला इतकं मारलं मारता मरला देवाला टिकया मारे कोण नमोडे काकाला हिडता वन देवाचा नादरी इसू अवघ्याची कृपा करी. इतकं मारलं मारता मरणा त्याला मारता विचारलं काय इतकं मारलं तू का मरत नाहीस? ती येवण काय म्हणू लागला माझ्याकडे बघा. ती येवण म्हणला तुम्ही जेवढे मुस्लिम मला मारायला आलेत ना तुम्ही सगळे मिळून हानी बोल. काय करा तुम्ही जेवढे मला मारायलेत ना तुम्ही हानी म्हणा मी आता बोलतो. म्हणलं ती येवण ते मारायला म्हणजे वा हो हे बिघडलं तर बिघड. आता आपल्याला बिघडल्याशिवाय राहत एका बिजा केला मरता अरे का मरत नाही? तुम्हाला बदल झाली शेतया नामाचा लागला आंब्याचा कोणते आंबा आषाढी कार्तिक तुझ्या गोंधळाचे जाती कोंडले कधी होता झाली आंबा उभी तिचा ध्यास लागला मरत नाही त्यानं उचललं नदीत फेकलं येते तुम्हाला माझ्याकडे त्या येवनाला उचललं आणि नदीत टाकलं पुन्हा त्या मुस्लिम वाहत गेला कोल्याला जाणं लावलं पुन्हा कशासाठी जाळ्या काढताना कोण तो येवण कोल्याला वाटलं एवढा मोठा मासा कस काय सापडला कोळी बघायला गळ्यात वाढ अरे बापरे हे तर हरी म्हणताय कोल्याला दवाखान्यात काय केलं शशाला तसे झाले भजन करू लागली येऊन हरी बोल हरी बोल हरी हरी बोल राधा बोल हरी. त्या यवनाला कळालं अरे माझा वैरी गेला नाही भजन करतो तू मारला कस काय म्हणतं दादा असं. आता पापी माणसं बाबासाहेब बुवा कीर्तन 5 मिनिटात सोडतो. पापी माणसं काय करतात काय सांगता येत नाही. तर एका वेश्याला लावून दिलं कुणाला वेश्या तिचं नाव विरांगना तिचं नाव काय विरांगना तिला सांगितलं जा त्याच्या तपाचा भंग त्याच्या नामाची त्याला भंग जा त्याला सांग कामाचा प्रकार माझी इच्छा पूर्ण. आता ती यशा आली नाचू लागली पंडित बुवा काय करू लागली
नाचू लागली कसं नाचू लागली डान्स आता ती सांगू का तुम्ही सांगा बस तुम्ही सगळं बघितलं पण सांगायला झाला लय अवघड आहे मला दादा ती टिकून आम्ही दाखिला तिने चालू केलं या राहुली नाचू लागली नृत्य करू लागली हात जोडते गाई व तुंबाते नगरी सायास आम्ही विष्णुदास पैसे नो हो माते उद्या आहे काय म्हणतात? माते परवा आहे माते त्याच्या परवा आहे माते त्याच्या परवा आहे 7 दिवस येशेच्या कानावर नामचिंतन पडलं कुणाच्या येशेच्या 7 दिवस नामचिंतनाची ताकद आहे का तव साय धारा हृदय निवासी पोथी दिली आईशी नाश नाही काय सांगा महाराज भगवान परमात्म्यानं त्या येशेच्या हृदयात प्रवेश केला पत्नीने चांडाळी महात्म्याला छेडतीस का लाग पायाला त्या येशेत बदल झाला येशा पायाला लागली कुणाच्या यवनाच्या त्या यवनाने येशेला मार घातली आणि यवन अन्यत्र गेले येशेचा उद्धार झाला येशेच्या कानावर नामचिंतन पडलं येशेचा उद्धार झाला महाराज म्हणतात तेथे राम नाम होईल श्रवण फायदा होईल घडेल भजन तुका म्हणे शेष शिबिर वचन नवडी बराच काळाला पण तिथं कसं राहावं कामारी पती कशी वेटा सेवक दीन पदे रंग देत भजे तिथं काम करा माझ्याकडे बघा काम करतो तो कामारी काम करतो तो कामारी माफ करतो तो माफारी पूजा करतो तो मंदिरातले वर पाहतो तो महापूजा इतर पुरुष आम्हाला काम करायचं पूजा कामारी काम करा काम करतो तो कामारी कामारी पट्टी मालकाच्या इच्छेप्रमाणे सेवेचा सेवक लहानपण देगा देवा मुंगी रागरे दादवा आई दावता लहानपणा काम करा महाराज अहो तुम्ही सांगता लहानपणा काम करा आम्हाला सुखाची अपेक्षा आहे
आनंद वाटला. सगळ्या भाजी मंडळीला कोटी कोटी धन्यवाद देतो. आमच्या पंडित महाराजाला कोटी कोटी धन्यवाद. टाळी वाजवायला तुका म्हणे सर्व सुख द्या संग सर्व सुखे आधी येथे संतांचे देखील सुख या संत समान सुख एक हेची तुका म्हणे संत सुखाचे मना निरंतर ज्या सुखा कारण आता रात्रभर असं करू द्या इतका सुख आहे. पण तुका म्हणे सर्व सुख द्या संगती घडेल पंगती संताची येथे रामनाम होईल वंचिष्ठाची झालेली सेवा माधव बाबाच्या चरणी समर्पित करतो. तुम्ही सगळे संत मंडळी काही बाहेर बसलेत काही आत बसलेत. जाता जाता एक वाक्य बोलतो. कोट्यातली गाय सांभाळा आणि घरातली माय बाप सांभाळा. कोट्यातली काय सांभाळा घरातली माय बाप सांभाळा. पवित्र तुळशीची माळ गळ्यात घाला. एक वाक्य ऐका. तुम्ही हात तरुण तुम्हाला पाहून माझं मन आदर लवकर बोला. तुम्हाला पाहून माझं मन आदर धरून असा तो असा माधव बाबा यांचा समान सोहळा चांगला साजरा घ्या करून असा समान सोहळा चांगला साजरा घ्या करून नक्की तुम्हाला माधव बाबा आशीर्वाद देतील. वरून आशीर्वाद देतील. Thank you.